खमंग खुसखुशीत उपवासाचं थालीपीठ आणि हे थालीपीठ बराच वेळ खुसखुशीत राहतं बरं का. अजिबात चिवट किंवा मग मौसूद पडत नाही. सगळ्यात कामाची गोष्ट म्हणजे हे बनवायला अगदी कमी वेळात बनतं, कमी साहित्य पण मात्र चवीला उत्तम आहे. यासाठी मी 1 वाटी शाबू घेतला, 1 वाटी खिसलेला बटाटा, 2 चमचे इथं आपण हिरव्या मिरचीचा ठेचा, अर्धी वाटी शेंगदाण्याची जाडसर अशी भरड, चवीनुसार मीठ टाकलं आणि पाण्याचा हात लावून व्यवस्थित असं मळून घेतलं. आता इथे आपण हे थालीपीठ थापून घेणार आहोत. त्यासाठी मी एक सुती कपडा घेतला, त्यावरती हव्या त्या प्रमाणामध्ये थोडंसं पीठ टाकून घेतलं, पाण्याचा हात लावून व्यवस्थित असं अलगद हाताने थापून घेतलं. एक तवा घेतला, त्यावरती 2 चमचे तेल टाकून घेतलं. तुम्ही तेल, तूप, बटर तुमच्या आवडीनुसार उपवासासाठी जे सोयीचं असेल ते वापरू शकता. आता इथं आपण थापून घेतलेलं थालीपीठ तव्यावरती टाकलं. अगदी खरपूस असं 5 मिनिट मंद आचेवर दोन्ही पण साईडनं भाजून घेतलं. तयार झालेलं आहे आपलं उपवास स्पेशल असं साबुदाणा थालीपीठ. कसं वाटलं ते सांगा. चॅनलला मात्र आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका.